Hello, my dear friends. Welcome to my English period. Before we start this lesson, I request to everyone don't forget to subscribe the channel so you will get the new videos onto your YouTube app to learn the next lessons. Let's start today's lesson. Today's lesson is very interesting one. Activity number 2.2, two fables. Two fables means short stories. All these are the short stories. Let's see the first box given here below the title. A fable is a very short story. Fable means a very short story. लहान कथा. Usually with animal characters or even inanimate things. सर्वसामान्यपणे हे ज्या कथांमध्ये प्राणी हे विविध पात्रांमध्ये असतात, म्हणजे प्राण्यांवर कथा असते. ऑर इव्हन इनॅनिमेट थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तूंवर सुद्धा ह्या कथा असतात. दॅट स्पीक की ज्या बोलतात. अ फेबल युजली एंड्स विथ अ मेसेज ऑर अ मोरल. सर्वसामान्यपणे या शॉर्ट स्टोरीमध्ये शेवटी एक मॉरल देण्यात आलेलं असते किंवा मेसेज. In short, the fable stories ends with the message or the moral, which helps us to learn something new from that story. It tells you about the way of the world and how one should behave in society. याचाच अर्थ असा आहे की हे मॉरल स्टोरीज किंवा फेबल्स आपल्याला जगाबद्दल माहिती देतात. जग कसं आहे आणि समाजामध्ये आपल्याला कसं राहिलं पाहिजे याच्याबद्दल ते शिकवून देतात. इट टीचेस अस हाऊ टू लिव्ह इन द ऑर बिहेव इन द सोसायटी. दिस टू फेबल्स कम फ्रॉम इसॉप. आता ह्या इसॉफच्या ज्या कथा आहेत त्या कथांमधून ह्या कथा घेण्यात आलेल्या आहेत. द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. आणि इसॉप कोण होतं? इसॉप वॉज अ फेमस ग्रीक स्टोरी टेलर. हा ग्रीकचा एक सुप्रसिद्ध असा एक कथा सांगणारा कथाकार होता. His stories were told and retold in many countries. आता इसॉपच्या ज्या कथा होता त्यात स्टोरीज वेअर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज. टोल्ड म्हणजे ज्या जशाच तशा सांगितल्या जायच्यात किंवा रिटोल्ड म्हणजे इतर भाषांमध्ये सुद्धा त्या कथा ऐकवल्या जात होत्या अकॉर्डिंग टू देअर ओन लोकल कंडिशन्स. आणि तेथील स्थानिक परिस्थितीनुसार त्या कथांमध्ये बदल करून योग्य ते मोरल देण्याचं काम त्या इसॉपच्या कथांमधून अनेक देशांमध्ये करण्यात आलं. हिअर द स्टोरी ऑफ द टू माउस अँड कंट्री माउस इज रिटोल्ड इन द इंग्लिश स्टाईल. आता इथं जी टाउन माउस अँड कंट्री माउस ही जी स्टोरी आहे किंवा ही जी फेबल आहे ही इंग्लिश स्टाईलमध्ये इंग्लिश स्टाईलमध्ये सांगण्यात आलेली आहे. इंग्रजी भाषेमध्ये पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि दुसरी जी फेबल आहे ती आहे द ट्रू फ्रेंड्स अँड द बियरची. लेट्स सी द ॲक्टिव्हिटी गिवन बिफोर द लेसन. It's a motivational activities. Take a look on it. Do you like to read stories? तुम्हाला कथा वाचायला आवडतात का? List 5 of your favorite stories. 5 आवडणाऱ्या कथांची यादी करा, लिस्ट करा. You may list stories from any language. तुम्ही कोणत्याही भाषेतून त्या कथांची लिस्ट करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश. Now use one or more of the following story types. आता त्यामध्ये तुम्ही एक किंवा त्याच्यापेक्षा अनेक खालील ज्या कथांचे प्रकार आहेत त्या कथांच्या प्रकारांमधून तुम्ही त्यांची यादी करू शकता. टू डिस्क्राईब युअर फेवरेट स्टोरीज. तुमच्या आवडत्या कथा ह्या सांगण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी. फॉक्सटेल म्हणजेच लोककथा, पॅरेबल्स, हॉरर स्टोरी भयानक अशा कथा, फेरी टेल्स पर्यंतच्या कथा, डिटेक्टिव्ह स्टोरीज थोड्या अशा गुन्हा शोधून काढण्याच्या अशा संशोधनात्मक अशा कथा, मॅथॉलॉजी आध्यात्मिक, रिअलिस्टिक वास्तविक, ॲनिक्डोट
चाइल्डहुड स्टोरीज, बालपणाच्या कथा, पॉलिटिकल, राजकीय, कॉमेडी, थोडेसे विनोदात्मक, सटायर, इन्स्पायरिंग किंवा इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल, प्रेरणादायी अशा कथा, कॉमिक्स, काही विनोदात्मक अशा कथांचं काही पुस्तिका, फेबल्स, छोट्या कथा, सायन्स फिक्शन्स, विज्ञानाचे चमत्कार सांगणाऱ्या, फंटसी, अद्भुत अशा काही, हिस्टॉरिकल, ऐतिहासिक, ॲडव्हेंचर, साहसी, विट अँड ह्युमर, विनोदी, रोमॅन्टिक, थोड्याशा प्रेम कथा, स्कूल स्टोरीज, शाळेवर आधारित, शाळांशी रिलेटेड अशा काही कथा, सोशल, सामाजिक, स्टोरी विथ ट्विस्ट, अशा काही कथा की ज्यामध्ये अचानक कथांमध्ये एकदम बदल होतो आणि काहीतरी वेगळं वळण मिळतं कथेला, ट्रॅजेडी, थोडीशी दुःखद वळण मिळणाऱ्या अशा काही कथा, दुःखात परिवर्तित होणाऱ्या शेवटी अशा कथा, मॉरल स्टोरीज आणि काही बोध देणाऱ्या कथा. Now look at the next activity, TOW, 2 minutes of oral work. Within 2 minutes, tell as many words as possible. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त शब्द जेवढे तुम्हाला सांगता येतील तेवढे सांगायचे आहेत. रिलेटेड टू द फॉलोइंग, खालील शब्दांशी संबंधित, विलेज, खेडेगाव, सिटी, शहर, फॉरेस्ट म्हणजे जंगल. या तिन्ही शब्दांशी संबंधित तुम्ही 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त शब्द सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो मला सेंड करायचा आहे. आणि आय वॉन्ट टू सी how much you can words tell in within 2 minutes for the following words. Let's see the first fable. पहिली शॉर्ट स्टोरी आपण पाहूया की ज्याला आपण फेबल असं म्हणतो इंग्लिशमध्ये. द टू फ्रेंड्स अँड द बियर, 2 मित्र आणि अस्वल. लिसन अँड आन्सर. लुक द लेफ्ट मार्जिन गिवन बिसाइड द स्टोरी. कथेच्या बाजूला एक कॉलम दिलेला आहे, त्याच्यामध्ये शब्द आणि काही चर्चेसाठी काही मुद्दे दिलेले आहेत आणि काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आणि ते सुद्धा वाचायचं आहे. आणखीन एक कथा शिकवण्यापूर्वी मी आणखीन एक सूचना अशी देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना की त्यांनी कथा समजून घेतल्यानंतर, म्हणजेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा स्टोरी रीड करायची आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नुसतं श्रवण कला म्हणजे लिसनिंग स्किल तुम्ही फक्त डेव्हलप करायचं नाही, ॲज वेल ॲज यू शुड try to read and try to understand the story, so it will develop your English language. Let's see. Start the lesson. Two friends were traveling together through a wood. Wood म्हणजे जंगल. 2 प्रवासी, 2 मित्र की जे प्रवास करत होते एकत्रित जंगलामधून. When suddenly they came across a bear. अचानक त्यांच्यासमोर एक अस्वल आला प्रवास करत असताना. The bear saw the travelers. त्या अस्वलानं त्या प्रवाशांना पाहिलं and rushed out upon them. आणि त्यांच्या दिशेने तो धावत सुटला. One of the travelers was good at climbing trees. आता त्या 2 मित्रांमधील एक जो प्रवासी होता तो झाडावर क्लाइंब करणे म्हणजे झाडावर चढण्यात तो सराईत होता. ही वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग आणि त्यामुळं तो झाडावर चटकन जाऊन झाडावर चढून बसला. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड, आपल्या मित्राची जराही वाट न पाहता त्याला तिथं सोडून तो पळ सुटला. ही कॉट होल्ड ऑफ द ब्रँच ऑफ अ नियर बाय ट्री. आणि जवळच्याच एका झाडावर त्यानं तो चढला आणि तिथं एका फांदीला धरून तो झाडाच्या त्या फांदीच्या पाठीमागे तो दडून बसला. अँड हाईड हिमसेल्फ अमंग द लिव्स. आणि पानांच्या पाठीमागे त्यानं स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, लपवून ठेवलं. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. आणि तो दुसरा जो मित्र होता, त्याचा जो कॉम्रेड म्हणजे सहकारी, त्याला कळे ना व्हॉट टू डू, आता काय करा, व्हॉट टू डू म्हणजे काय करू. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. लिसन केअरफुली. की त्याला माहीत होतं, त्यानं ऐकलेलं होतं की अस्वल हे मेलेल्या प्राण्यांना अजिबात त्यांना स्पर्श करत नाही किंवा त्यांना कसलाच त्रास देत नाही. सो हे त्याला आठवलं बघा. सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड. आणि म्हणून त्यानं स्वतःला जमिनीवर एकदम सपई असं झोकून दिलं. तो जमिनीवर पडला पालत. विथ हिज फेस इन द डस्ट. आणि त्यानं चेहरा आपला धुळीमध्ये असा
ठेवलेला होता. तसाच तो पटकन तो जमिनीवर पडला. द बियर कमिंग अपॉन टू हिम, तो त्याच्या दिशेने येत होता अस्वल. पुट इट्स मजल नोज टू हिज इयर, आणि त्याचं ते असं निमुळतं असं ते तोंड, जे नाक होतं, ते नाकानं तो श्वास, मजल नोज जे होतं असं मोठं भस्कं नाक, त्यानं तो वास घेत असतो त्याच्या दिशेने आला. द बियर कमिंग अप टू हिम पुट इट्स muzzle close to his ear and snipped. त्यानं डोळे बंद केले आणि तो त्या ट्रॅव्हलरचा वास घेऊ लागला, त्याला तो हुंगू लागला. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीथ. परंतु तो जो ट्रॅव्हलर होता तो तसाच जमीन पडून राहिला, त्यानं अजिबात श्वास सुद्धा घेतला नाही. ॲट लास्ट विथ अ ग्रोल म्हणजे तो गुरगुरत, अस्वल शेवटी त्यानं बराच वास घेतला आणि तो जिवंत आहे काय पाहण्याचा प्रयत्न केला त्यानं. शेवटी विथ अ ग्रोल तो जोरात गुरगुरू लागला. इट शुक हिज हेड, गुरगुरत त्यानं आपलं डोकं हलवलं. अँड स्लॉच्ड ऑफ, आणि तिथं स्लॉच म्हणजे असे फेगडे पाय टाकत तो तिथून निघून गेला. देन द फेलो इन द ट्री केम डाऊन टू हिज कॉम्रेड म्हणजे सहकारी, आपला मित्र. मग तो झाडावर चढून बसलेला जो मित्र होता तो अस्वल निघून गेल्यानंतर खाली आला, आपल्या सहकार्याकडे आला. अँड लाफिंग सेड, आणि हसत तो म्हणाला, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रेन विस्पर टू यू. तुला ते मिस्टर अस्वल महाशय तुझ्या कानामध्ये काय बरं पुटपुटत होते रे, काय पुटपुटले तुझ्या कानामध्ये ते अस्वल महाशय. ही टोल्ड मी, त्याच्या मित्रानं उत्तर दिलं त्याला. ही टोल्ड मी, सेड द अदर, दुसऱ्यानं उत्तर दिलं, नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. आता इथं डेझर्ट आणि पिंच या दोन शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. डेझर्टचा अर्थ तसा तुम्हाला अवगत असलेला वाळवंट, पण इथं तसा अर्थ घ्यायचा नाही. डेझर्टचा अर्थ आहे लिव्ह बिहाइंड, पाठीमागं सोडून जाणे. यू कॅन सी द मार्जिन, तुम्हाला मार्जिनमध्ये इथं दिसते बघा. डेझर्ट म्हणजे लिव्ह बिहाइंड. ॲट अ पिंच म्हणजे इन अँड एमर्जन्सीचा अर्थ आहे आपत्कालीन स्थितीमध्ये. आणि मास्टर ब्रेन म्हणजे मिस्टर बियर म्हणजे महाशय, अस्वल महाशय. तर संकटाच्या वेळी तुला जो मित्र सोडून जाईल अशा मित्रावर तू कधीही विश्वास ठेवू नकोस, असं तुम्हाला कानात सांगून गेला, असं त्या दुसऱ्याला उत्तर दिलं. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की या कथेमध्ये आपल्याला एक मोरल मिळतं किंवा एक बोध मिळतोय की संकटकालीन जो मित्र आपल्याला उपयोगी येत नाही अशा मित्रावर कधी विश्वास ठेवू नये, असं थोडक्यात या कथेतून आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दॅट इज द मोरल ऑफ दिस स्टोरी. आता इथं या मार्जिनमध्ये इथं दिलेलं आहे बघा, अजून एक दोन शब्द आहेत. स्लॉच्ड म्हणजे वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर्स बेंट फॉरवर्ड, म्हणजे पुढच्या बाजूला असे जर खांदे असे थोडेसे वाकडे असलेले, आपण त्याला फेगडे म्हणतो, तर तशा पायाने तो चालणे, त्याला म्हणायचं स्लॉच्ड. आणि कॉम्रेडचा अर्थ आहे फ्रेंड किंवा कंपॅनियन, सहकारी, मित्र. तर डिस्कस करण्यासाठी काय क्वेश्चन्स दिलेत बघा. वाय डिड द अदर ट्रॅव्हलर lie with his face in the dust. दुसरा जो मित्र होता त्यानं स्वतःचा जो चेहरा होता तो डस्टमध्ये का त्यानं असं तोंड ठेवलं, ते धुळीमध्ये का तोंड ठेवलं. डिड द बियर रिअली विस्पर टू द ट्रॅव्हलर, काय खरोखरच अस्वल त्या ट्रॅव्हलरच्या कानामध्ये काय पुटपुटला काय. थिंक ओव्हर इट, डिस्कस. आता पुढे आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला. यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग. बी गुड ॲट समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे, चांगलं असणे. इन युअर ओन सेंटेन्स.
आता ही जी फ्रेज आहे, बी गुड ॲट समथिंग, ही तुमच्या सेंटेन्स, तुमच्या वाक्यामध्ये ती वापरायची आहे तुम्ही, आणि वाक्य अर्थपूर्ण बनवायचं आहे. फाइंड द सेंटेन्स इन विच इट इज यूज्ड इन दिस स्टोरी. आणि असं वाक्य शोधून काढा की ज्याच्यामध्ये ह्या फ्रेजचा उपयोग करण्यात आलेला आहे. कदाचित आहे तशीच फ्रेज नसेल आणि याच अर्थाची फ्रेज असेल, ती तुम्ही शोधून काढायचे, फाइंड आउट करायचे. नाउ लेट्स सी the next fable in the next video. Till then, watch my next video.